Dear students, in last topic we have seen and discussed about environmental pollution and air pollution. Now the next type of pollution is water pollution. Water is considered to be polluted if certain substances or physical factors affect the quality of water and functioning of ecosystems. As a result, the use of water for particular purposes is restricted. आपल्याला माहिती आहे की पाणी हे आपल्यासाठी किती महत्त्वाचं आहे आणि असं पाण्यामध्ये जर दुसऱ्या काही फॅक्टर्सचं ॲडिशन झालं किंवा काही फिजिकल फॅक्टरने त्याची क्वालिटी बिघडली तर आपण त्याचा योग्य वापर करू शकत नाही आणि ह्याच टर्मला वॉटर पोल्युशन असं म्हणतात. क्लासिफिकेशन ऑफ वॉटर पोल्युशन सोर्सेस. There are two types of sources, mainly point source pollution and non-point source pollution. Point source pollution is the pollution which can be known pollution definitely, and non-point source pollution which is natural pollution which cannot be we cannot predict its cause. Point source pollution is due to agriculture wastewater, oil and oil product pipelines, pipes for draining treated or untreated urban or factory wastewater into reservoirs, rivers, lakes and seas. पॉइंट सोर्स पोल्युशन म्हणजे याचं विशिष्ट कुठून त्याचं पोल्युशन होतं आहे हे आपल्याला माहिती असतं, म्हणून त्याला पॉइंट सोर्स पोल्युशन असं म्हणतात. तर पहिला त्याचा कॉज आहे ॲग्रिकल्चरल वेस्ट वॉटर. आपल्याला माहिती आहे का आपण ॲग्रिकल्चरल फील्डमध्ये वेगवेगळे फर्टिलायझर्स वापरतो, पेस्टिसाइड्स वापरतो आणि जेव्हा त्याचं जे वेस्ट असतं आपण शेतीला पाणी घालतो तर त्याचं जे आउटलेट असतं तर ते एखाद्या रिझर्वायरमध्ये किंवा शेतीमध्ये असणाऱ्या एखाद्या विहिरीमध्ये एखाद्या पाटामध्ये ते पाणी जातं आणि ते पाणी वॉटर पोल्यूट होतं. दुसरं जे आहे सोर्स ऑइल अँड ऑइल प्रोडक्ट पाईपलाईन. वेगवेगळ्या ज्या ऑइल रिफायनरीज असतात, फॅक्टरीज असतात, त्याच्यामधून ज्या पाईपलाईन काही लिकेज असतं किंवा त्यांचे आउटलेट असतात ते डायरेक्ट पाण्यात सोडलेले असतात. असं जे पोल्युशन आहे दॅट इज ऑल्सो नोन ॲज पॉइंट सोर्स पोल्युशन. द थर्ड पोल्युशन इज ड्रेनिंग ट्रिएटेड ऑर अनट्रिएटेड. अर्बनचं पूर्ण शहरी भागातलं जे ड्रेनेज आहे ते काही ठिकाणी बऱ्याच ठिकाणी ते ट्रीटमेंट देऊन मग सोडलं जातं. काही ठिकाणी त्याची ट्रीटमेंट दिली जात नाही आणि ते डायरेक्ट नद्यांमध्ये वगैरे सोडलं जातं. तर अशा ज्या ड्रेनिंग ट्रिएटेड और अनट्रिएटेड अर्बन वेस्ट आहे ते सुद्धा पॉइंट सोर्स पोल्युशन. नेक्स्ट पोल्युशन इज फ्रॉम फॅक्टरी, दॅट इज फ्रॉम इंडस्ट्रीज वेस्ट वॉटर. इंडस्ट्रीमधलं जे वेस्ट वॉटर आहे, आउटलेट आहे, ते डायरेक्ट रिझर्वायर्स, रिव्हर्स, लेक्स आणि सीजमध्ये सोडलं जातं आणि त्यामुळे सुद्धा पॉइंट सोर्स पोल्युशन होतं. पुढचं आहे नॉन पॉइंट सोर्स पोल्युशन. Non-point water pollution sources are DCP and it is much more difficult to identify and assess them. पॉइंट सोर्स पोल्युशन आपल्याला माहिती असतं का ते इथून पोल्युशन होतंय तर त्याच्या आपण जे वेस्ट वॉटर आहे त्याची ट्रीटमेंट देऊ शकतो, त्याच्यावर काही आपण उपाययोजना करू शकतो. पण नॉन पॉइंट सोर्स पोल्युशन हे असं पोल्युशन आहे की ते का होतं हे आपल्याला बऱ्याच वेळा कळत नाही आणि त्याच्यामुळे आपण ते पटकन कंट्रोल करू शकत नाही. तर त्याच्यापैकी पहिलं आहे रन ऑफ फ्रॉम ॲग्रिकल्चरल फील्ड्स. दे आर डिसिपेटेड म्हणजे मातीमध्ये ते मुरतं आणि तिथून ते पेनिट्रेट होऊन विहिरींमध्ये किंवा झऱ्यांमध्ये, नद्यांमध्ये ते जातं. ड्रेनेज फ्रॉम लँडफिल्स,
फॉल आउट ऑफ सबस्टन्सेस विथ प्रेसिपिटेशन म्हणजे पाऊस जेव्हा पडतो तेव्हा त्या पावसात वातावरणातले काही जे घातक वायू असतात ते त्या पावसात मिसळतात आणि पावसाच्या रूपाने सुद्धा हे नॉन पॉइंट सोर्स पोल्युशन होऊ शकतं. पुढचं आहे सरफेस रन ऑफ फ्रॉम बिल्डिंग एरिया, जिथे बिल्डिंग कन्स्ट्रक्ट केलेल्या करतात तिथलं जर पाण्याचं सरफेस रन ऑफ आहे त्याच्यामधून सुद्धा हे पोल्युशन होतं. अँड रन ऑफ फ्रॉम ॲक्टिव्ह मायनिंग साइट्स, खाणींचं वगैरे जिथे काम चाललेलं असतं ज्याच्यात हेवी मेटल्स असतात, लीड असतो, कॅडमियम असतो, टॉक्झिक मेटल्स पण असतात, तिथून जर पाण्याचा रन ऑफ डायरेक्ट रिझर्वायर्समध्ये वगैरे गेला तर तिथे सुद्धा नॉन पॉइंट सोर्स पोल्युशन होतं, की जे आपल्याला आयडेंटिफाय करणं अवघड जातं आणि त्याच्यामुळे कुठून हे पोल्युशन होतंय किंवा त्याच्यावर कसा कंट्रोल करता येईल. तर नॉन पॉइंट सोर्स पोल्युशन हे कंट्रोल करणं थोडंसं अवघड असतं. पुढचं आपल्याला कन्सेप्ट घ्यायचं आहे की वॉटर पोल्युटंट्स कुठले कुठले आहेत. त्याच्यामध्ये सगळ्यात महत्त्वाचा पहिला आहे हेवी मेटल्स लाईक क्रोमियम, निकेल, कॉपर. These heavy metals pollute the water. Then second one is inorganic chemicals like acids, alkalis, inorganic salts. These are also one of the water pollutant. Next is nutrients like nitrogen and phosphorus. They are also water pollutant. Their overgrowth of these nutrients cause eutrophication, and this is also one of the water pollutant. Next is disinfection products, that is like trihalomethanes. And last one is microorganisms. Microorganisms are one of the major water pollutant which causes the different waterborne diseases like cholera, diarrhea. These microorganisms affect the water quality index and which affect the drinking water quality. Now microplastic is one of the water pollutant. A microplastic is any piece of plastic smaller than 5 millimeter in डायमीटर. मायक्रोप्लास्टिक कशाला म्हणतात की प्लास्टिकचा इतका छोटा पीस की ज्याचं डायमीटर 5 मिलीमीटर पेक्षाही त्या कमी असतो, म्हणजे डोळ्यांना दिसणं पण अवघड असतं. अशा मायक्रोप्लास्टिकचं पोल्युशन हे वॉटरमध्ये होत असतं. ॲडव्हान्समेंट ऑफ सायन्स रिव्हील दॅट in 2015 approximately 63,000 metric ton of plastic has been generated by the population, out of which only 9% of plastic waste has been recycled, 12% is incinerated, and 79% ended up in the landfill or in the natural environment. बघा, 63,000 मेट्रिक टन प्लास्टिक तयार होतं, त्याच्यापैकी फक्त 9% रिसायकल केलं जातं, 12% जाळलं जातं आणि उरलेलं 79% प्लास्टिक हे नॅचरल एन्व्हायरमेंटमध्ये एक तर ते सॉइल डिग्रेड करतं किंवा ते समुद्रकिनारी वगैरे जर आपण बघितलं तर तिथं बऱ्यापैकी मोठ्या प्रमाणात प्लास्टिक. तर ह्या प्लास्टिकचं विघटन होऊन तो मायक्रोप्लास्टिक जे डोळ्यांना पण दिसत नाही 5 मिलीमीटर डायमीटरचं प्लास्टिक वॉटर पोल्यूट करतं. दॅट इज कॉल्ड ॲज मायक्रोप्लास्टिक पोल्युशन. द नेक्स्ट इज केमिकल वॉटर पोल्युशन. We know that in industry and in agricultural work there is involvement of use of many different chemicals which can run off into water and pollute the water. मोठ्या प्रमाणावर जो इंडस्ट्रियल एरिया आहे तर तिथे बऱ्याच केमिकलचा वापर होतो आणि त्याचं जे रन ऑफ असतं ते पाण्यामध्ये मिसळून केमिकल वॉटर पोल्युशन तयार होतं. पुढे आहे मेटल्स अँड सॉल्वंट्स. Different solvents from industrial work can pollute rivers and lakes. Pesticides which are used in farming to control weeds
insect and fungi. Runoff of these pesticides can cause water pollution and it is poisonous to aquatic life also. हे जे पेस्टिसाइड आपण वापरतो आणि त्याचं जर रन ऑफ पाण्यामध्ये गेलं तर ते ॲक्वॅटिक लाईफ म्हणजे पाण्यामधलं जे सगळं जीवन आहे, वेगवेगळ्या ऑर्गॅनिझम्स असतील किंवा फिशेस असतील, तर त्याच्यावर पण त्याचा परिणाम होतो आणि हेल्थ इफेक्ट तर पेस्टिसाइडच्या याच्यामुळे होतातच. पुढे जाऊन आहे सस्पेंडेड मॅटर. This is one of the source of water pollutants. Some pollutants do not dissolve in water as their molecules are too big to mix between the water molecules. काही काही पोल्युटंट असे असतात की त्याचे मॉलिक्यूल पाण्यामध्ये विरघळले जात नाही आणि हे जे मटेरियल आहे त्याला पर्टिक्युलेट मटेरियल or it is also called as suspended matter, which is a major source of water pollution. The suspended particle eventually settle and cause a thick silt at the bottom. This is harmful to marine life that lives on the floor of rivers or lakes. हे जे सस्पेंडेड पार्टिकल आहे ते काय होतात, ते समुद्र किनारी किंवा रिव्हरच्या किनाऱ्याला सेटल होतात आणि बॉटमला असं जाडसर थर तयार करतात की ज्याच्यामुळे मरीन लाईफ जे असतं ते त्यांना ऑक्सिजनच मिळत नाही आणि त्यांना जगणं मुश्किल होऊन जातं. हे आपण इथे डायग्राममध्ये बघू शकतो की इथे हे सस्पेंडेड पार्टिकलमुळे पूर्ण हे मरीन लाईफ डिस्टर्ब झालेलं आहे. Toxic chemicals suspended in water can be harmful to the development and survival of aquatic life. Aquatic life survive होऊच शकत नाही कारण पूर्ण जे समुद्रामधले जे त्यांना जे गरजेचे घटक असतात पाण्यामधले ते सगळे ब्लॉक केले जातात आणि त्यामुळे aquatic लाईफ हे डिस्टर्ब होतं. पुढचा सोर्स आहे मायक्रोबायोलॉजिकल वॉटर पोल्युशन. Many types of microorganisms live in water and cause fish, different animals and human to become ill. Microorganisms such as bacteria, viruses, protozoa causes serious diseases like cholera come from the microorganisms which are live in वॉटर. हे जे मायक्रो ऑर्गॅनिझम्स आहे त्यांची जर एक्स्ट्रा खूप ग्रोथ झाली पाण्यामध्ये तर ते पाण्यामधल्या ॲक्वॅटिक लाईफला पण घातक असतात आणि ह्युमन बिंगला पण डिसीजेस, ते कॉलरा असो किंवा डायरिया असो असे डिसीजेस, दीज आर द कॉल्ड ॲज वॉटर बॉर्न डिसीजेस. नाउ नेक्स्ट पोल्युटंट इज न्यूट्रिएंट्स अँड देअर इफेक्ट ऑन वॉटर. Many nutrients are found in wastewater and fertilizers. This can cause excess weed and algae growth in large concentration and which is disturb the balance of water. This can contaminate drinking water and clog filters. This can be damaging to other aquatic organisms as the algae use up all the oxygen in the water and leaving none for the surrounding marine life. बघा इथे काय होतं, न्यूट्रिएंटचा ग्रोथ इतक्या जास्त प्रमाणात होते. कुठली वीड आणि अल्गी इथे बघा ह्या डायग्राम मध्ये तुम्हाला दिसत असेल. म्हणजे आपण बघतो की कधी कधी नदीच्या पाणी पूर्ण आपल्याला वर हिरवं असं दिसतं, तर पूर्णपणे अल्गीची डेव्हलपमेंट झालेली असते आणि ह्या प्रोसेसला युट्रोफिकेशन असं म्हणतात. हे जे अल्गी आहे किंवा शेवाळ आहे तर ते काय करतं, पाण्यामधलं पूर्ण ऑक्सिजन त्यांना वापरतं आणि त्याच्यामुळे बाकीचं जे ॲक्वॅटिक मधले ॲनिमल्स असतील किंवा ड्रिंकिंग वॉटरसाठी रिक्वायर जो ऑक्सिजन असेल तर अशा पाण्यामध्ये ऑक्सिजन उरतच नाही आणि त्याच्यामुळे बाकीच्या ॲक्वॅटिक लाईफवर पूर्ण त्याचा परिणाम होतो आणि ॲक्वॅटिक लाईफ पूर्ण डिस्टर्ब होतं. पुढचं पोल्युशन आहे ग्राउंड वॉटर पोल्युशन. वी नो दॅट ऑल द
groundwater pollution, we know that it is a lot of the earth's water is found underground in soil or under rock structures, which is called as aquifers. Humans often use aquifers as a means to obtain drinking water and build wells to access it. Groundwater pollution is often caused by pesticide contamination from the soil, which can infect our drinking water and cause huge problems. आपल्याला माहिती आहे की बरंचसं आपल्या पृथ्वीवरचं पाणी हे अंडरग्राउंड आहे, म्हणजे ते अंडर रॉक ते झिरपतं आणि तिथे ते ॲक्विफायर तयार करतं. पण अशा खालच्या पाण्यापर्यंत सुद्धा पोल्युशन जाऊन पोचलेले. दिस इज ओनली ड्यू टू द ओव्हर यूज ऑफ पेस्टिसाइड. हे पेस्टिसाइड आपण जेव्हा शेतांमध्ये फवारतो, शेतांमध्ये मारतो आणि पाऊस आला किंवा आपण शेताला पाणी दिलं की ते मातीमध्ये मुरतात आणि मातीतून ते खालपर्यंत झिरपतात आणि आपलं जे ग्राउंड वॉटर आहे अगदी खालपर्यंतचं जे पाणी आपण म्हणतो बोरला पाणी लागलं किंवा विहिरीला पाणी लागलं, अशा पाण्यामध्ये हे पेस्टिसाइड जाऊन मिसळतात आणि जे ड्रिंकिंग आपण विहिरीचं पाणी पित असतो आपल्या शेतातल्या किंवा आपल्या घराजवळच्या, पण त्याच्यामध्ये पेस्टिसाइडचं कंटॅमिनेशन शेतातल्या पाण्यातून झालेलं असतं. नाउ द कॉजेस ऑफ वॉटर पोल्युशन. आपण पहिला कॉज बघू की धोबी घाट ऑन रिव्हर. नदीच्या म्हणजे खेडोपाडी जर बघितलं तर नदीवर धुणं धुवायला वगैरे जाणारे इतके जनावरं असे धुवायला लोक जातात आणि रिव्हरचं पाणी पूर्ण पोल्यूट झालेलं असतं. किंवा आता धोबी घाट आपण जर बघितलं गोदावरी नदीच्या, आपण कपडे ड्राय क्लिनिंगला देतो किंवा धुवायला देतो. बरेचसे मोठ्या मोठ्या शहरांमध्ये कपडे घरात धुत नाही, ते धोब्याकडे दिले जातात चांगले. मग ते धोबी घाट जो आहे तो अगदी नदीच्या किनारी आणि मग ते धुण्याचं जे पाणी त्याच्यामधले जे सगळे मिनरल्स वगैरे किंवा कार्बोनेट्स साबणामधले ते सगळं पाणी दूषित करत असतात. प्लास्टिक्स अँड गार्बेजेस डम्प इन टू द रिव्हर. पिलं पाण्याचं नदी किनारी बसलं जे आपण खातो ते तिथे टाकतो, पाणी पितो त्या बॉटल तिथेच टाकतो, तर असं अनेक प्लास्टिक आणि गार्बेज त्या नदीच्या किनाऱ्यावर साचलेलं असतं. क्ले आयडॉल्स डिस्कार्डेड इन टू द रिव्हर. ह्युमन कॉर्प्स डिस्कार्डेड इन टू रिव्हर. ह्युमन कॉर्प्स म्हणजे आपण राख, आपण काय करतो की अंत्यविधी झाल्यानंतर दुसऱ्या दिवशी राख करतो, तर ते राख आपण बरेच जण येतात गंगेवर राख टाकायला येतात, तर हे याच्याने सुद्धा पाणी दूषित होत असतं. ऍसिड रेन आपण जसं बघितलं एअर पोल्युशन मध्ये की नायट्रोजन ऑक्साइड्स किंवा सल्फर ऑक्साइड्स याच्यामुळे काय तयार होतोय, ऍसिड रेन तयार होतोय आणि तो जो ऍसिड रेन आहे तो वॉटर पोल्यूट करतो. पुढचं आहे युट्रोफिकेशन. आपण मगाच बघितलंय की न्यूट्रिएंटची एक्सेस ग्रोथ होते, म्हणजे अल्गी वगैरे इतक्या जास्त प्रमाणात वाढतात की पाण्यातलं पूर्ण जे महत्वाचे घटक आहे, डिझॉल्व्ड ऑक्सिजन असेल किंवा पूर्ण तो जो घटक आहे तो ते स्वतःच कंझ्युम करून घेतात, कारण अल्गी वगैरे ह्या स्वतः फोटो हे करत असतात, त्या आपल्याला माहिती आहे, आणि त्याच्यासाठी त्या ऑक्सिजनचा वापर करतात. त्या इतकं करतात की पाण्यामधला ऑक्सिजन पूर्ण त्याच वापरतात, बाकी पाण्यामध्ये जे ॲक्वॅटिक लाईफ असतं त्यांच्यासाठी ऑक्सिजन उरत नाही आणि त्या प्रोसेसला युट्रोफिकेशन असं म्हणतात. पुढचं आहे इंडस्ट्रियल वेस्ट. दिस इज वन ऑफ द मोस्ट अँड मेजर कॉज ऑफ वॉटर पोल्युशन. बऱ्याचशा इंडस्ट्री ज्या आहेत त्यांचे आउटलेट हे डायरेक्ट पाण्यामध्ये सोडलेले आहेत, त्यांच्यावर विदाऊट काही ट्रीटमेंट न करता असे आउटलेट्स डायरेक्ट पाण्यामध्ये मिसळतात आणि पाण्यामधून किंवा सरफेस रनऑफमधून ते पाणी पूर्ण पोल्यूट करतात. ऑइल स्पिल्स आपण बघू शकतो की आपण जर समुद्रावर वगैरे गेलो तिथे अक्षरशः असे ह्या ऑइलचे तरंग आहे, असं पाणी असं शुद्ध पाणी नाहीये. म्हणजे मरीन पोल्युशन, हे जे तुम्हाला ही जी डायग्राम दिसते ही मरीन पोल्युशनची डायग्राम. मरीन म्हणजे काय तर सी किंवा ओशियनचं जे पोल्युशन झालेलं आहे, समुद्र किंवा मोठे मोठे
त्याच्यामध्ये हे सगळे असे तेलाचे तवंग जे आलेले त्याला मरीन पोल्युशन असं म्हटलंय. इफेक्ट्स ऑफ वॉटर पोल्युशन. कॅडमियम कॉजेस इटाई डिसीजेस. हा जो डिसीज आहे बघा, कुठला डिसीज आहे हा? इटाई नावाचा डिसीज आहे. तर हा डिसीज पहिल्यांदा जपानमध्ये झाला. तर तो कसा झाला, तर माशांच्या थ्रू तो झाला. मासे जे पाण्यामध्ये होते त्यांच्या पोटामध्ये काय गेलं, कॅडमियम गेलं आणि ते मासे खाल्ल्यामुळे ह्युमन हेल्थवर त्याचा परिणाम होऊन हा इटाई डिसीज झाला. तर याच्यामध्ये काय होतं की बोन जे आपले असतात, तर बोन इतके वीक होऊन जातात, मस्क्युलर, आणि इतकं पेन होतो, पूर्ण बोन वीक्स होऊन जातात, त्याच्यामधली जी ताकद असते ती कमी होते आणि पूर्ण डमनेस पण येतो असा, किंवा ऐकायला कमी येतं. तर असा डिसीज पहिल्यांदा हा जपानमध्ये झालेला. दुसरा डिसीज आहे मर्क्युरी कॉज मिनामाटा डिसीज. मिनामाटा बे नावाचं एक समुद्रकिनार बे आहे तिथे जपानमध्येच. तर तिथे हा डिसीज झाला म्हणून त्याला मिनामाटा डिसीज म्हणतात. तर हा मर्क्युरीच्या पॉइझनिंगमुळे तो, आणि त्याच्यामध्ये न्यूरोलॉजिकल डिसऑर्डर्स म्हणजे आपल्या ब्रेनवर वगैरे सुद्धा त्याचा परिणाम झालेला आढळला. तर मर्क्युरी आणि कॅडमियम हे दोघं अतिशय घातक असे मेटल शरीरासाठी आहे, आणि जे इंडस्ट्रीयल वेस्टमधून किंवा ह्या मेटल रिफायनरीज आहेत त्याच्यामधून पाण्यामध्ये मिसळले जातात, ते माशांमध्ये वगैरे जातात आणि माशांमधून मासे खाल्ल्यानंतर ते ह्युमन बीइंगमध्ये जातात. पुढचं आहे मायक्रो ऑर्गॅनिझम्स कॉजेस डिसीजेस लाईक डिसेंट्री, डायरिया. मायक्रो ऑर्गॅनिझम जे असतात म्हणजे बॅक्टेरिया, व्हायरसेस असतील, किंवा युट्रोफिकेशनमुळे जे अल्गी वगैरे असं जरी पाणी पिलं गेलं तरी डायरिया किंवा डिसेंट्री होतो. एक्सेस न्यूट्रिएंट कॉजेस युट्रोफिकेशन. डिक्रीजेस डिझॉल्व्ड ऑक्सिजन कॉन्सन्ट्रेशन विच अफेक्ट्स द ॲक्वॅटिक लाईफ. ऑक्सिजन पूर्ण त्याचा डिक्रीज होऊन जातो आणि त्या पाण्याला काहीही अर्थ राहत नाही. तर आपण आता इथे केस स्टडी बघणार आहे. जसं आपण एअर पोल्युशन मध्ये भोपाळ गॅस ट्रॅजेडी बघितलं, तसं गंगा पोल्युशन. तर गंगा पोल्युशन कसं झालंय? एव्हरी इयर मिलियन्स ऑफ इंडियन्स आर अफेक्टेड बाय वॉटर डिसीजेस लाईक डायरिया, व्हायरल हेपॅटिटिस म्हणजे कावीळ, डिसेंट्री, डायरिया म्हणजे उलट्या, डिसेंट्री जुलाब, टायफॉइड ज्याच्यामध्ये खूप ताप येतो, पूर्ण आपला जे ब्लड मधला ज्या पेशी आहे त्यांच्यावर परिणाम होतो, कॉलरा अँड गॅस्ट्रोएंटेरिस म्हणजे पोटाशी निगडीत डायजेस्टिव्ह सिस्टीम पूर्ण डिस्टर्ब होते. असे जे वॉटरबॉर्न डिसीज आहे ते असे मिलियन्स ऑफ इंडियन्स मध्ये तो आढळतो. पीपल आर ब्लेंडेड बाय ट्रॅकोमा बिकॉज दे कांट बाथ इन अ क्लीन वॉटर. म्हणजे आंघोळीला सुद्धा आपण म्हणतो की गंगेचं पाणी आणि गंगा पवित्र आणि गंगेवर आंघोळीला जायचं, पण तिथलं पाणी हे स्वच्छ नाहीये. त्याच्यामुळे वेगवेगळे स्किन प्रॉब्लेम सुद्धा होऊ शकतात. आंघोळीला जाऊन वेगवेगळ्या स्किनवर रॅशेस सुद्धा बऱ्याचशा येऊ शकतात. 1 person in the Ganga basin dies every 60 seconds because of diarrhea and 8 of every 10 Indians suffer from amoebic dysentery each year. बघा, लक्षात घ्या की दर 60 सेकंदाला एका तरी पर्सनला काय होतोय, डायरिया होतोय, आणि 10 पैकी 8 तरी अमेबिक डिसेंट्री दरवर्षी गंगेचं पाणी पिल्यामुळे तिथले जे गंगा खोऱ्यातले जे लोक आहे त्यांच्यावर हा परिणाम आढळून आलेला आहे. 80% of all health problems in India and 1/3 of all deaths are said to be attributed to Ganga. म्हणजे गंगेसारखी एवढी पवित्र जी नदी आहे तिला आपण आपल्या ज्या ह्युमन ऍक्टिव्हिटी आहे त्याच्याने पूर्णपणे काय करून टाकलेलं आहे, पोल्यूट करून टाकलेलं आहे.
साधारणतः 80% प्रॉब्लेम्स इंडियामध्ये या गंगेच्या पाण्यामुळे होत आहेत. रिव्हर कंटॅमिनेशन लीचेस इनटू द ग्राउंड वॉटर सिस्टीम अफेक्टिंग वॉटर सप्लाईज अँड ॲग्रिकल्चर. काय होतंय बघा, म्हणजे इतकं कंटॅमिनेशन होतंय की खालपर्यंत ते पाणी ग्राउंड वॉटरमध्ये जात आहे आणि त्याच्यामुळे इट अफेक्ट्स ऑन वॉटर सप्लाय अँड ॲग्रिकल्चर. म्हणजेच ग्राउंड वॉटरमधून ते मग गंगेचं पाणी आपण पाईपलाईनद्वारे शेताला देतो किंवा मग विहिरींमध्ये उतरवतो आणि तेच पाणी मग सगळीकडे वॉटर सप्लायमध्ये ड्रिंकिंग वॉटरमध्ये जातं किंवा ॲग्रिकल्चरमध्ये जातं आणि त्याच्यामुळे वेगवेगळे हेल्थ प्रॉब्लेम्स हे होत आहेत. तर अशा गंगेचं पोल्युशन कंट्रोल करण्यासाठी आता गव्हर्नमेंटने गंगा ॲक्शन प्लॅन म्हणून नवीन मोहीम सुरू केलेली आहे की ज्याच्यामध्ये हा वेगवेगळ्या ॲक्टिव्हिटीज सुरू केलेल्या आहेत. तर टेस्टिंग ऑफ वॉटर, आपण जे पाणी पितोय आपल्या त्या शेतातल्या विहिरीचं असो किंवा आपल्याला जिथून पाणी येतंय ते पितोय आपण, तर त्याचं टेस्टिंग करणं म्हणजे वॉटर क्वालिटी पॅरामीटर बघणं हे अतिशय गरजेचं असतं. मग त्याच्यामध्ये वॉटर क्वालिटी पॅरामीटरमध्ये तुम्हाला वेगवेगळे, हे 3 तर आहेतच पण अजून वेगवेगळे पॅरामीटर असतात. pH असतो त्याची टर्बिडिटी कशी आहे, त्याचं मायक्रोबियल काउंट किती आहे, तर ह्या सगळ्या टेस्टिंग करणं हे गरजेचं असतं कारण ते पाणी आपण शरीरात घेत असतो, ते पाणी आपण पित असतो. The dissolved oxygen is the amount of oxygen dissolved in a given quantity of water at a particular pressure and temperature. Dissolved oxygen हा म्हणून एक पॅरामीटर आहे. ते काय आहे की त्या पाण्यामध्ये किती प्रमाणात ऑक्सिजन डिझॉल्व झालेला आहे त्या विशिष्ट टेम्परेचर आणि प्रेशरला, त्याला डिझॉल्व ऑक्सिजन असं म्हणतात. पुढे आहे बायोकेमिकल ऑक्सिजन डिमांड, म्हणजे इट इज द अमाउंट ऑफ ऑक्सिजन रिक्वायर्ड फॉर बायोलॉजिकल डिकम्पोजिशन ऑफ ऑर्गॅनिक मॅटर प्रेझेंट इन द वॉटर. म्हणजे ऑक्सिजन त्याच्यामध्ये जे ऑर्गॅनिक मॅटर आहे त्याचं डिकम्पोजिशन होण्यासाठी किती ऑक्सिजन लागतो त्याला बायोकेमिकल ऑक्सिजन डिमांड, विच इज द शॉर्ट फॉर्म इज कॅपिटल BOD असं म्हणतात. पुढचं आहे केमिकल ऑक्सिजन डिमांड. इट इज द अमाउंट ऑफ ऑक्सिजन रिक्वायर्ड फॉर केमिकल ऑक्सिडेशन ऑफ organic matter using oxidation agent like potassium dichromate and potassium permanganate, that is K2Cr2O7 and KMnO4. केमिकल ऑक्सिजन डिमांड म्हणजे काय, तर जसं बायोलॉजिकल ऑक्सिजन डिमांड मध्ये आपण बघितलं की किती ऑक्सिजन त्या ऑर्गॅनिक मॅटरला बायोलॉजिकली डिकम्पोजिशन साठी रिक्वायर असतो, तर केमिकल ऑक्सिजन डिमांड मध्ये किती ऑक्सिजन तुम्हाला त्या ऑर्गॅनिक मॅटरचं केमिकल ऑक्सिडेशन होण्यासाठी गरजेचा असतो त्याला केमिकल ऑक्सिडेशन डिमांड असं म्हणतात. तर हे जे तिन्ही पॅरामीटर आहे, DO असेल डिझॉल्व्ड ऑक्सिजन, BOD असेल दॅट इज बायोकेमिकल ऑक्सिजन डिमांड आणि केमिकल ऑक्सिजन डिमांड, हे तिन्ही वॉटर क्वालिटी पॅरामीटर हे महत्त्वाचे असतात. त्याच्यावरून आपण बघू शकतो की ते ड्रिंकिंग म्हणजे पिण्यायोग्य ते पाणी आहे की नाही. याच्या व्यतिरिक्त आपण त्याचा pH मोजू शकतो, त्याची टर्बिडिटी मोजू शकतो म्हणजे त्याच्यामध्ये गाळ वगैरे काय आहे की नाही. त्याच्या व्यतिरिक्त आपण सगळ्यात महत्त्वाचं त्याचं इकोलाय वगैरे सारखे जे मायक्रोबियल काउंट आहे, तर ते मायक्रो ऑर्गॅनिझम्स कुठले कुठले त्याच्यात प्रेझेंट आहे. कारण आपल्याला माहिती आहे की वॉटर बॉर्न जे डिसीजेस आहे लाईक कॉलरा असेल, डिसेंट्री असेल, टायफॉइड असेल किंवा वेगवेगळे गॅस्ट्रो इंटेस्टिनल प्रॉब्लेम्स असतील, हे सगळे त्या मायक्रो ऑर्गॅनिझम्समुळे होत असतात आणि त्याच्यामुळे त्याचं जे मायक्रोबियल काउंट असतो पाण्यामधला, तर तो आपल्याला बघणं हे गरजेचं असतं. म्हणून प्रत्येकाने आपण जे पाणी पितो आपल्या शेतामधल्या विहिरीचं असो कुठलंही असो, तर ते शुद्ध आहे की नाही हे बघणं खूप गरजेचं असतं. कारण पाणी हे
how can we protect the water pollution? How can we protect the environment? What can we do? आपण काय करू शकतो म्हणजे हे जे पाण्याचं प्रदूषण आहे ते कमी होईल. आपण अगदी छोट्या छोट्या गोष्टी आहेत की ते आपण जर केल्या तर आपण वॉटर पोल्युशन टाळू शकेल. नेवर थ्रो रबिश एनिवे एनी हाऊ. आपल्याला सवय असते रस्त्यात कुठेही पुड्या फेकायच्या किंवा काही खाल्लं का फेकायचं, तर ते कधीही फेकायचं नाही. आपण आपल्याजवळ जर एखादा असा डस्टबिन टाईप छोटासा डबा किंवा आपल्या बॅगमध्ये जर एखादा कप्पा ठेवला आणि नंतर प्रॉपर ठिकाणी जाऊन जर ते डस्टबिनमध्ये टाकलं तर ते केव्हाही योग्य ठरेल. ऑलवेज लुक फॉर द करेक्ट वेस्ट बिन. If there is none around, please take it home and put it in your trash can. तुमच्या बॅगमध्ये नेहमी एक ट्रॅश कॅन ठेवली पाहिजे. ज्या ट्रॅश कॅन मध्ये तुम्ही चॉकलेट खाल्लं किंवा काहीही असं वेपर्स खाल्ले तर त्या ट्रॅश कॅन मध्ये तुम्ही कुठे असाल तर रस्त्यात न फेकता तुम्ही त्या ट्रॅश कॅन मध्ये ठेवायचं आणि मग प्रॉपर प्लेसला जाऊन तुम्ही ते वेस्ट बिन मध्ये किंवा तुमच्या घरातल्या डस्टबिन मध्ये ते तुम्ही टाकू शकता. दिस इन्क्ल्यूड्स प्लेसेस लाईक द बीच, रिव्हर साईड अँड वॉटर बॉडीज. आपण जर आपल्याकडचे बीच आणि रिव्हर साईड, खरं म्हणजे इतके सुंदर आपल्या इंडियामध्ये सगळे बीचेस वगैरे जर ठेवले तर खूप छान होऊ शकतील, पण तिथल्या आपल्याकडच्या लोकांमध्ये ज्या ह्या सवयी आहेत तर त्याच्यामुळे हे सगळं जे आपले पोल्युशन वाढतंय आणि आपल्याचमुळे ते आपल्यालाच ते सगळं घातक ठरतंय. तर त्याचा विचार करून तुम्ही तरुण आहात, तुमची जी पिढी आहे भावी पिढी तिने तरी योग्य दिशेने वाटचाल करणं गरजेचं आहे. तुमच्या पुढे पुढे अजून खूप आव्हानं आहे आणि अजून कुठले कुठले डिसीजेस येणार आहे आणि कुठे कुठे तुम्हाला काय काय फेस करावं लागणार आहे. तर त्याच्यासाठी ह्या सगळ्या चांगल्या सवयी आपल्याला लावणं हे अतिशय गरजेचं आहे. Use water wisely. Do not keep the tap running when not in use. Also, you can reduce the amount of water and significantly you can prevent the water shortage and reduce the amount of dirty water that needs treatment. आता ज्या सगळ्या नवीन ग्रीन बिल्डिंग नावाची कन्सेप्ट येते त्याच्यामध्ये वेस्ट जे वॉटर आहे तर त्याचं रिसायकलिंग चालू आहे. म्हणजे ते आपल्या पूर्ण बिल्डिंग मधलं जे वेस्ट वॉटर त्याचं रिसायकलिंग करून परत ते गार्डनला वगैरे कशा पद्धतीने किंवा कसं वापरता येईल. तर नवीन ग्रीन बिल्डिंग नावाची जी कन्सेप्ट येऊ घातलेली तर तिला आपण थोडंसं हे केलं पाहिजे आणि भावी तुमच्या पुढच्या याच्यामध्ये ह्या सगळ्या गोष्टी अंमलात आणणं खूप गरजेचं आहे. Do not throw chemicals, oils, paints and medicine directly in the sink, drain or the toilet. In many cities, your local environment office can help with the disposal of medicines and chemicals. Check with your local authorities if there is a chemical disposal plan for local residents. Buy more environmentally safe cleaning liquids for use at home and other public places. They are less dangerous to the environment. तुम्ही क्लिनिंग पर्पज साठी पण असं खूप घातक केमिकल वापरलं पाहिजे असं काही नाहीये. तर जे आपल्याला इको फ्रेंडली आता बरेचसे आलेले प्रोडक्ट्स तर ते तुम्ही घरात सुद्धा वापरू शकतात. If you use chemicals and pesticides for your gardens and farms, be mindful not to overuse pesticides and fertilizers. This will reduce runoffs of the chemicals into nearby water sources. Start looking at options of composting and using organic manure instead. ऑर्गॅनिक फार्मिंग ही आजच्या काळाची आता हळूहळू गरज बनलेली आहे. कारण हे जे सिंथेटिक फर्टिलायझर्स किंवा पेस्टिसाइड्स आहे त्याचे अतिशय घातक परिणाम आता आपल्या शरीरांवर दिसू लागले. कॅन्सरचं प्रमाण हे अतिशय जास्त प्रमाणात वाढू लागलेलं आहे आणि त्याच्यामुळे आता हळूहळू ऑर्गॅनिक मॅन्युअर म्हणजे शेणखत असेल किंवा गांडूळ खत असेल किंवा आपलाच घरातला जो वेस्ट भाजीपाल्याचा कचरा असेल, गार्डन मधला कचरा असेल त्याच्यापासून आपण खत करून आपल्या गार्डनसाठी किंवा आपल्या फार्मसाठी वापरणं हे आता त्या दिशेने वाटचाल करणं हे गरजेचं आहे.
These are the MCQs for you for exam purpose, and these are MCQs from my this is from my lectures. These are references. Thank you.